गडिंग्लजमधील क्रिएटिव्ह ब्रिलियंट अकॅडमी ठरली नावाप्रमाणेच ब्रिलियंट अकॅडमीच्या संस्कार मानेने मिळवले जेईमध्ये धवल यश. देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये 1531वी रँक मिळवून पक्की केली IITची सीट. नमस्कार, माझं नाव संस्कार सुधाकर माने आणि मी गेल्या वर्षी क्रिएटिव्ह ब्रिलियंट अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं होतं आणि जेई ॲडव्हान्स 2024 मध्ये माझी ऑल इंडिया रँक 1531 आलेली आहे. पहिला 10वीपर्यंत मी हुशार स्टुडंट होतो आणि 10वीला मला 97% पडलेले. पण 10वी नंतर असते ना की 11वीमध्ये जाऊन कोणत्या तरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा एखाद्या डॉक्टरसाठी प्रयत्न करणं आणि त्यासाठी चांगली अकॅडमी निवडणं हे गरजेचं असते असं आमचे पप्पा म्हणत होते. मग सगळी ॲडमिशन वगैरे प्रोसेस चालू झाली आणि काही अकॅडमीमध्ये स्वतः जाऊन विचारून आले. परत कोणती अकॅडमी माझ्यासाठी सूट होईल यासाठी मम्मी पप्पा सगळ्यांनीच भरपूर प्रयत्न केले होते. जानेवारीमध्ये आमच्या घोरपडे मॅडम, माने सर हे 2 शिक्षक माझ्या मागे लागले की आम्ही एक अकॅडमी सुरू करतोय आणि तू आम्हाला इथे हवाच पाहिजे. मग आमचा सगळ्यांचा निर्णय झाला की इथे ॲडमिशन घ्यायचं आहे. कारण मला पहिल्यापासून IITच करायचं होतं आणि IIT नाही झालं तर काहीच नको असं वाटत होतं मला. मग पहिले 2 महिने विचार केला की माझं होईल का नाही. मग नंतर या 4 सरांनी म्हणजे अंकुर सर, माने सर, समीर सर आणि मॅडम म्हणजे घोरपडे मॅडम यांनी भरपूर प्रयत्न केले आणि माझा जो विश्वास असतोय किंवा जो आत्मविश्वास असतोय तो पुन्हा जागृत केला की बाबा तू उरलेल्या वेळामध्ये तू हे करू शकतोस. आणि असं असते ना ती मायेची थाप वगैरे की बाबा तू लढ हाय आम्ही तुमच्या मागे, अशा त्या टाईपचं या चौघांनी केलं आणि चांगली तयारी करून घेतली माझ्याकडनं. माझे जे काय असेल जे डिप्रेशन वगैरे किंवा बाबा डाऊन वाटतंय, मूड का ठीक नाही आहे, हे सगळं विचारणारे माने सर आणि त्यांनी हे सगळ्याचं सोल्युशन सांगितलं मला आणि त्या डिप्रेशन वगैरे बाहेर काढलं. आणि मेन म्हणजे माझी 11वी वेस्ट झाल्यामुळे मला 11वीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नव्हते. पण या अकॅडमीमध्ये या चौघांनी असं शेड्यूल लावलं की 11वी कव्हर केली, 12वी कव्हर केली आणि मी जानेवारी 1st अटेम्प्टमध्ये जेई मेन्सचा अटेम्प्ट दिला आणि तो क्वालिफाय झाला. त्यानंतर मग ॲडव्हान्सची तयारी होती. मी असं म्हणत नाही बाबा अभ्यास पण लई महत्वाचा आहे, पण तो जो सपोर्ट असतोय ना जो अकॅडमीच्या बाहेरचा असतोय म्हणजे आपला इमोशनल वगैरे किंवा बाबा मार्क कमी पडलेत यासाठी जे डिप्रेशन वगैरे वाटत होतं, जे मूड असा डाऊन वाटत होता, त्यातून बाहेर काढणं लई महत्वाचं असते आणि ते काम या चौघांनी केलंय आणि त्यासाठी मी खरंच त्यांना थँक्यू म्हणतो. आणि सगळ्यात मेन असतोय जो पॅरेंटचा सपोर्ट. कारण 11th वेस्ट गेल्यावर कोणता पॅरेंट असा विश्वास ठेवेल ना मुलावर की बाबा 1 वर्ष तू फुकट घालवलंच असतं पण दुसऱ्या वर्षी पण तू करशील असं कॉन्फिडन्स कोणत्या पॅरेंटला वाटणार. पण माझे पप्पा, मम्मी, माझा भाऊ परत रिलेटिव्ह माझ्यावर विश्वास ठेवले त्यांनी आणि मला प्रोत्साहन दिले की बाबा 8 महिने आहेत ना, त्या 8 महिन्यात तू करू शकतोस आणि तू नक्की करणार. या विश्वासावर, या होपवर मी पुन्हा रिस्टार्ट केलं आणि जेई मेन्स क्लिअर झाल्यावर जेई ॲडव्हान्सची तयारी पूर्ण केली. जेई ॲडव्हान्स तयारी झाल्यावर माझा म्हणजे काल रिझल्ट होता, काल म्हणजे 9 तारखेला 9 जून. पण जे माझं स्वप्न होतं त्यासाठी हे चौघे सर, पप्पा, मम्मी परत क्रिएटिव्ह इन्स्टिट्यूट या सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांच्यामुळेच कदाचित माझी ही रँक आली. मी ही अचिव्हमेंट अचीव्ह करू शकलो ते फक्त त्यांच्यामुळे. आणि मला परत एकदा सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू अंकुर सर, थँक्यू माने सर, थँक्यू घोरपडे मॅडम, थँक्यू समीर सर, थँक्यू मम्मी पप्पा आणि ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय त्यांना खरंच खूप खूप थँक्यू.